नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. शिलाई वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईज कटोरी ब्लाऊजवर थेट मापे घेऊन कटोरी अगदी अचूक पद्धतीने कशी काढायची हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. कोणते माप कुठून घ्यायचे, कटोरीची परफेक्ट शेप कशी तयार करायची आणि फिटिंगसाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, सर्व मी सोप्या भाषेत दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. तर पेपर कटिंगसाठी हा आपला पेपर, हा ब्लाऊज आणि हा इनस्टेप, पेन आणि आपल्याला ही कातर घ्यायची आहे. तर आपण ब्लाऊजच्या मापावरून आपण पेपर कटिंग करून घेऊ. तर आता आपल्याला ब्लाऊजची उंची बघायची आहे. ब्लाऊजची उंची किती आहे ती बघू. तर आपली ब्लाऊजची उंची आहे 14. हे बघा, इथं आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14. तर आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर 14 आहे तर आपल्याला इथे 15 घ्यायचे आहे. तर आपली ब्लाऊजची उंची आपण 15 इंच घेऊ. तर इथे मी ब्लाऊजची उंची 15 इंच घेत आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजची छाती बघायची आहे किती आहे ती. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची छाती बघू शकता. तर इथे आपली छाती 9 इंच आहे. तर 36 साईज म्हटल्यानंतर आपल्याला 4ने डिवाईड करायचं असतं 36ला. तर जर ते कोणाला समजत नाही कसं डिवाईड करायचं, तर अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे. हे 36 साईज, ह्या 36 साईज हे असं टेप असा धरून आपल्याला 4 वेळेस हा टेप फोल्ड करायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हे बघा आपला 4 वेळेस टेप फोल्ड झाला आहे. हे खूप सोपी पद्धत आहे. हे बघा आपलं माप इथं व्यवस्थित निघालं आहे. तर आपलं 9 इंचावर आपलं छातीचं माप येतं. तर आता इथे आपण शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डर आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. तर मी इथे 5.5 घेतलं आहे. तर आता आपल्याला खाली पण इथे 5.5च घ्यायचं आहे. इथं 5.5 ही आपली मोंडाची, आपलाही मोंडा आहे. तर आपल्याला मोंडा आपल्याला 6 घ्यायचा आहे. तर इथे मी 6 इंचावर एक टिक केली आहे. तर ह्या 6 इंचावर आपल्याला इथं खाली 5.5 वरच आला आहे का ते बघायचं आहे. वरी 5.5, खाली पण इथे 5.5 आणि इथं 6 वर एक आपण टिक करून घेऊ. तर आता आपले छातीचं माप आपलं 9 इंचावर आलेलं आहे. तर आता आपण इथून हे इथं आपण 9 इंचावर एक मार्क करू. हे अशा प्रकारे आपण 9 इंचावर एक मार्क केले आहे. तर आता ह्या 9 इंचच्या पुढे आपल्याला 2 इंचावर एक मार्क करून घ्यायचं. अशा प्रकारे हे बघा, असं आपण इथे 2 इंचाचं घेतलं आहे. तर आता आपल्याला इथं कंबर किती आहे ते बघायचं आहे. तर आपली कंबर आहे इथे 14, म्हणजे पूर्ण कंबर 28 येते. ही पूर्ण अशी राऊंड कंबर आपली 28 आहे. तर आपल्याला इथे 4ने डिवाईड करायचं आहे. तर इकडे बघा, ही खूप सोपी पद्धत मी सांगितली ना आधी तशीच. हे बघा 28 आले आपलं आहे इथं 28. तर आपण हे बघा हे 28 घेतलं. तर आता ह्याला आपण असं फोल्ड करायचं आहे. हे बघा, तर आपलं बरोबर 7 वर आले आहे. 7 चोक 28. तसंच 7 वर आपली कंबर आली आहे. तर आपली कंबर 7 येते. इथं 7 वर एक मार्क केली. आता आपण 1 इंच पाठीमागचा टक्स असतो, त्या टक्ससाठी आपण 1 इंचावर एक मार्क करणार आहोत. आता आपल्याला इथे पुढे 2 इंचावर मार्क करायची आहे आपली मार्जिन. जसं आपण इथं मार्जिन घेतली तसं आता इथं पण आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. तर मी पण इथे 2 इंचाची मार्जिन घेते.
तर आता हा मार्जिनचा जो भाग आहे तो आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हे असं. तर हे जोडून घेतलं आहे. तर आता इथे आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे. 1 इंचावर एक मार्क करायचं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंचावर मार्क करायचं. हे 2 मार्क आपण करून घेतले आहे. तर आता हे अशा प्रकारे जोडून घ्यायचे. हे असा गोल आकार असा देऊन घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे दोन्हीही आपण भाग जोडून घेतले. तर आता आपल्याला पुढचा गळा बघायचा आहे. तर आपला पुढचा गळा किती आहे तो. तर ह्या शोल्डर पासून आपल्याला ह्या गळ्यापर्यंत असं मोजून घ्यायचं. तर हे अशा प्रकारे गळा मोजायचं नाही, असा जास्त येतो. तर हे पट्टी बरोबर अशी ठेवायची, इंच पट्टी अशी ठेवायची आणि आपला गळा किती आहे तो बघायचा. तर आता इथे आपला गळा बरोबर 6 इंचाचा आहे. हे बघा. तर आपला इथे गळा 6 इंचाचा आहे. तर पुढचा गळा आपण इथे 6 इंचाचा घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला इथे आपली ही गळा रुंदी 3 इंचाची आणि गळा खोली आपली 2.5 इंचाची अशी घेणार आहोत. तर आता इथून आपल्याला खाली 6 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. इथे आपण जो पॉईंट दिला त्या पॉईंटला आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे हे 3 इंच आपण इथं 2.5 घेतलं. आता इथं आपल्याला 3 इंचावर घ्यायचं आहे. तर असं हे आपण इथं जोडून घेऊ. हे आपण जोडून घेतलं. तर आता ह्याला आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित असा राऊंड शेप देऊन घेतला. हे आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे, म्हणजे कटोरीचा भाग काढायचा आहे. हा आणि हा भाग काढायचा आहे आणि हा क्रॉस पट्टीचा पण भाग आता ह्याच्यामध्येच निघतो. तर आता बघू आपण कसं काढायचं. तर आता ही कटोरी आहे आपली. ह्या कटोरीच्या ह्या पॉईंटपासून आपल्याला ह्या इकडचा भाग धरायचा नाही, आपली ही कटोरी धरायची. जिथे हुक बसवले जातात त्या कटोरीचा भाग धरायचा. हा पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत, म्हणजे इथं जी आपलं हुकपट्टी बसवली आहे त्या हुकपट्टीपासून आपलं इथं कटोरी जी शिलाई केली आहे, शिवण झाली आहे कटोरीची, तिथपर्यंत आपल्याला असं घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, हे इथून इथपर्यंत. तर आपलं कटोरीचं माप इथं 5.5 येत आहे. तर आता इथं पहिल्यांदा आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. तर इथे मी 3.5 वर एक मार्किंग करते आणि इकडे आपल्याला 3 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि इथून इकडं 4 इंच आहे, तिथून आपल्याला 3 इंचावरच मार्क करायचा. हा शेप व्यवस्थित येतो. जो क्रॉसपट्टी असते आपली क्रॉसपट्टी, त्याचा आकार व्यवस्थित येतो. त्याच्यामुळे ही अशी मापे टाकून मार्क करून घ्या. हे बघा अशा प्रकारे. तर आता ह्या क्रॉसपट्टीवरच आपल्याला हे कटोरीचं जे माप आपण काढलं 5.5 आलं आपलं, हा 5.5 आपण इथे आता टाकून घेऊ. हे असं बरोबर धरायचं आणि हे इथून इथं आपण 5.5 वर एक मार्क केली अशा प्रकारे 5.5 वर केली. तर आता इथं आपल्याला कटोरीचा भाग काढायचा आहे. तर इथे मी 5.5 वर आपलं एक मार्किंग केली. आता ह्या कटोरीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला इथून 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. इथे आपण 5.5 वर घेतलं,
आता इथे आपल्याला 3 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. हा इथून असा 3 इंचावर. आता इकडून इथून आता आपल्याला 3 पॉईंट असतात. एक 2 वर एक आपण देऊ शकतो, एक 2.25 वर आणि एक 2.5 वर. तर हा पॉईंट आपला कोण्या पॉईंटवर जातो, म्हणजे आपल्या कटोरीचा आकार कोण्या पॉईंटवरून जातो त्याच्यावर आपल्याला हा पॉईंट ठेवून द्यायचा आहे. आणि इथे आपण फक्त अर्धा इंचावर आपण असं घेऊ शकतो. तर हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित असा कटोरीचा आपण आकार देऊन घेऊ. तर माझ्याकडे इथं 2 इंचाच्या पॉईंटवर आपला आकार आला आहे. तर हे अशा प्रकारे आपण जोडून घेतलं. तर आता ह्याची आपण कटिंग करून घेऊ आणि हा कटोरीचा भाग आपल्याला नंतर वाढून घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपली पुढच्या भागाची आणि पाठीमागच्या भागाची, दोन्ही भागाची आपली कट करून घेऊ. तर इथे आपल्याला डायरेक्ट पुढचा मोंढाची कटिंग करायची नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच प्रकारे तुम्ही कटिंग करा. आता हा भाग आता असा उघडून घ्यायचा आहे, कारण ही तर आपली पाठीमागच्या मोंड्याची कटिंग झाली आहे. तर आता इथं मधोमध आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. तर आता ही पाठीमागच्या गळ्याची कटिंग आपण नंतर करू. आधी आता ही आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. आता इथं आपण पुढच्या मोंड्यासाठी अर्धा इंच जे आपण आखलं होतं ते आता आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे. आता इथे आपण पुढच्या गळ्याची कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे ही. आणि हा जो भाग आहे आपला, हा क्रॉस पट्टीचा, हा जर आपण अस्तर किंवा मेन फॅब्रिक जर कट करायलो तर फक्त अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शिलाईसाठी जातं. हे आपण एक्स्ट्रा घेतलेलंच आहे, पण आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा लागतं. त्याच्यामुळे आपण इथे अर्धा इंच वाढून मग आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. ब्लाऊज पीस कट करताना हे तेवढं लक्षात ठेवायचं. तर आता आपण कटोरीची कटिंग करून घेऊ. आता हा आणि हा आपला हे 2 पार्ट तयार झाले आहेत. आता आपण पाठीमागचा गळा, कटोरी कशा पद्धतीने वाढून घ्यायची हे नंतर आपण बघणार आहोत. तर आधी आपण पाठीमागचा गळा कसा कट करायचा ते बघू. तर ब्लाऊजचा गळा अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज ठेवून आपण पाठीमागचा गळा बघून घेऊ. ही जी शिलाई आहे ह्या शिलाईपासून आपल्याला पाठीमागचा गळा बघायचा आहे. तर पाठीमागचा गळा आपला 10 आहे. 10. तर आपण 10 वर एक अशी मार्किंग करून घेऊ. हे असं 10 वर केली. तर आता इथं आपण 2.5 घेतलं. आता इथं पण आपल्याला पुढच्या गळ्यासारखंच आपल्याला इथं 3 वर एक अशी मार्किंग करायची. आणि हे इथून असं आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. हे बघा असं इथं. आणि ह्याला पण असं व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचं. हे अशा प्रकारे. तर आता इथं पण आपण पाठीमागच्या गळ्याची आपण कटिंग करून घेणार आहोत.
हे बघा, हा आपला पाठीमागचा गळा झाला, हा क्रॉस पट्टी आणि हा भाग, हा 3 भाग झाले. आता आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे. तर आपण ह्या भागावर आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे. तर आता आपली कटोरी वाढवण्यासाठी ही कटोरी आहे जशी आपल्याला इथे आखून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण ही कटोरी आखून घेऊ. तुम्ही जर अशा प्रकारे कटोरी कट केली तर खूप व्यवस्थित कटोरी बसते. कुठेच काहीच अडचण येणार नाही. खूप व्यवस्थित ही कटोरी बसते. तर आता आपल्याला ही कटोरी आपण इथे ठेवली. तर ह्या भागाला आपण जिथे हुकपट्टी बसवतो, हुकपट्टी आईपट्टी बसवतो, त्या भागाकडून आपल्याला इकडे 2 इंच वाढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे इथून इकडे आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचं. हे 2 इंच वाढवलं आहे आणि इकडून आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. ही अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. तर आपलं हे टोटल माप आपलं 8.5 आलं आहे. तर ह्या 8.5च्या बरोबर मधोमध आपल्याला एक असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे, अशा प्रकारे. आता इथून आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. 1.5 इंच खाली. आपलं वरी तर शिवताना आपण 1.5 इंच घेतो. तर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट हा दोन्ही जोडून घ्यायचा आहे. असं जोडून घ्यायचं आहे. तर आता इथे आपल्याला इकडून पण थोडं अर्धा इंच आणि इकडनं पण अर्धा इंच असं गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा अर्धा इंच आपण शिलाईसाठी घेणार आहोत. तर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट हा दोन्हीही आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. आणि आता आपल्याला हे दोन्ही पॉईंट असे जोडून घेऊ. तर इथं आपली परफेक्ट कटोरी तयार झाली आहे. आता ही कट करून घेऊ. अशा प्रकारे ही कटोरी तयार झाली. तर आता आपण ह्याला असं फोल्ड करून बघू. कटोरी शिवताना असं 1.5 इंच घेतो. तर हे 1.5 इंच आपण घेऊन इथं वरी पण आपल्याला 1.5 इंच घ्यावं लागतं. तर इथं आपण टोटल 3 इंच, इथं 1.5 आणि इथं असं 1.5 असं टोटल 3 इंचावर घेतो. तर आता हे असं फोल्ड करून बघूया. तर किती व्यवस्थित आपली कटोरी तयार झाली आहे. हे बघा, अशा प्रकारे खूप छान पद्धतीने आपली कटोरी बसते. हे बघा किती व्यवस्थित ह्याला आकार आला आहे. पुढचा गळ्याचा पण, कडचा पण आणि खालचा पण खूप छान बसते ही कटोरी. तर अशा प्रकारेच तुम्ही कटोरी कट करून घ्या. आता आपले हे 4 माप झाले. आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. आपल्या बाहीच्या कटिंगसाठी आपण हा असा दोन असा फोल्ड करून आपण हा पेपर घेतला आहे. तर आपल्या बाहीची लांबी बघायची आहे किती आहे ती. तर आपल्या बाहीची लांबी आहे 4 इंच. 4 इंच आहे. तर ह्या साईडने जी बंद साईड आहे त्या साईडने आपल्याला 4 इंच आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला इथे 5 इंचावर अशी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. 5 इंचावर
तर आता इथे आपली दंडघेर बाहीचा दंडघेर किती आहे तो बघून घेऊ. तर बाहीचा दंडघेर 6 आहे. तर इथे आपण 6 इंचावर एक असं मार्क करून घेऊ 6 इंचावर. आणि ह्या 6 इंचाच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायचे आहे. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी 2 इंच घेतलं तर खूपच चांगलं, आणि ज्यांना ब्लाऊजचं सर्व काही माहिती आहे त्यांनी 1.5 इंच घेतलं तर बेस्ट आहे. तर आता इथं आपण बाहीची फिटिंग घेतली, इथं आपण 2 इंच मार्जिन घेतलं. ही आपली बाहीची उंची, त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड केलं. तर आता इथे आपल्याला ह्या पॉईंटपासून इकडे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर आपली छाती 36 आहे, तर त्याचा चौथा भाग 9 इंच येतो. तर आता इथे आपल्याला 9 इंचावर असं पॉईंट द्यायचा आहे, हा 9 इंचावर. अशा प्रकारे बाही व्यवस्थित कट केली, बाही खूप व्यवस्थित बसते. तर इथं 9 इंचावर केलं. तर आता इथून ह्या 9 इंचाच्या आत आपल्याला इथे 2 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. हे 9 इंचाच्या आत 2 इंचावर हे अशा प्रकारे आपल्याला हे इथं जोडून घ्यायचं आहे. तर ह्या मापापासून आपल्याला डाऊन, म्हणजे ह्या मापापासून आपल्याला खाली 2.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. बरोबर इथे 2.5 इंचावर, हे बघा अशा प्रकारे इथं 2.5 इंचावर, इथं पण तसंच 2.5 इंचावर. तर हे मापे बरोबर आहेत का हे अशा प्रकारे बघू. तर बरोबर हे आपली मापे आहेत. तर हे 2 मापे आणि हे 2 मापे आपण असं जोडून घेऊ. हे बघा असे. आता इथून आपल्याला इथं 1 इंच घ्यायचं आहे. आपल्याला बाहीचा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. तर हे असं 1 इंच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण बाहीचा आकार देऊन घेऊ. हे बघा असं. आणि ही बाही आता आपली तयार झाली आहे. तर ह्याला कटिंग करून घेऊ. तर ह्या बाहीला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कसा तयार करायचा हे जर बघायचं असेल तर ब्लाऊज शिवताना तुम्हाला ह्याचा ही पद्धत सांगेन. खूप सोपी पद्धत आहे ती. मागचा भाग आपण एक्स्ट्राच घेतो, पण पुढचा जो भाग आहे तो आपला दोन्हीही एकाच पद्धतीने कट होतो. त्याच्यामुळे ती ट्रिक वापरायची. त्या ट्रिकने जर कट केलं तर आपल्या बाहीचा जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित बसेल आणि कुठेच अडचण येणार नाही. जर तुम्हाला ती ट्रिक पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, 36 साईज कटोरी ब्लाऊजवर मापे घेऊन कटोरी कशी काढायची हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील, अजून काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये जरूर विचारा. मी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. अशा सोप्या, अचूक आणि प्रोफेशनल शिलाई शिकण्यासाठी शिलाई वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.